नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंबई पुणे महामार्गावर जय मल्हार हॉटेल या ठिकाणी जे तीव्र वळण आहे, या वळणावर वारंवार अपघात होत आहेत आणि या भीषण अपघातामध्ये वारंवार बळीची संख्या वाढत आहे. आज या ठिकाणी 17 एप्रिल 2025 रोजी जो मध्यरात्री 1:30 वाजता भीषण अपघात झाला. या ठिकाणी टेलर आहे आणि टेम्पो आहे यांची समोरासमोर धडक झाली आणि ही धडक होऊन या ठिकाणी एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. MSRDC केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या ठिकाणी वारंवार बळींची संख्या वाढत आहे पण MSRDCचं याकडे काही लक्ष नाही. घटनास्थळी कामशेत पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी पोहोचलेले आहेत. या कंटेनरला बाजूला काढण्यासाठी 2 किरण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सध्या मुंबई पुणे महामार्गावर 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. मध्यरात्रीची वेळ आहे. या अपघातामुळं पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी कंटेनर बाजूला काढत आहे. इतका भीषण अपघात होता की या अपघातामध्ये अक्षरशः दोन्ही वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तर ॲम्ब्युलन्स चालकांनी वेळीच या ठिकाणी धाव घेऊन जखमीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तरी एक जणाचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर जय मल्हार धाबा जो आहे, हॉटेल जय मल्हार, या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत आणि या अपघातामध्ये बळीची संख्या वाढत आहे. तीव्र उतार आणि अरुंद रस्ता असल्यामुळं या ठिकाणी हे असे भीषण अपघात होतात. मागच्या वेळेस कंटेनर पलटी झाला, त्याच पद्धतीनं वारंवार विचित्र असे अपघात होतात आणि ह्या अपघातामुळं नागरिकांचे बळी जात आहेत. आणि आता या बाजूला दोन्ही हे टेलर त्याची बॉडी बाजूला काढलेली आहे. तर या ठिकाणी सर साधारण किती वाजता हा अपघात झाला होता? काय साधारणतः 1 वाजता. सर काय 2 वाहनं होती, कोणती होती आणि काय जीवित हानी? एक जण याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेला आहे. एक कंटेनर मोठा आणि एक टेम्पो यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. कंटेनर आणि टेम्पो. एक जणाचा मृत्यू या अपघातात झालेला आहे. काय सांगाल अपघाताविषयी? याच ठिकाणी वारंवार अपघात होतात. या नेहमी गाड्या वरून उठवल्या जातात त्याच्यामुळे हे सगळं याच्यामुळे होतंय ते. आणि ती गाडी इकडनं चालली, पहिल्या गाडीला टोकर पडली, त्याच्यानंतर ही गाडी त्याला आडवी आली आणि दाखव एकाचा मृत्यू झाला डायरेक्ट. तर याच ठिकाणी अनेक अपघात होतात. रस्ता अरुंद आहे, तीव्र उतार आहे, MSRDC दुर्लक्ष करत आहेत, अनेक बळी जातात. यावर काय सांगाल? नेहमीच इथे ते आता हे तर मध्ये असे इंडिकेटर लावले तरी 30 तार आहे. किती रस्ता किती वेळा जरी बनवला तरी 30 तासात न्यूट्रल गाडी मारतात लोक कंटेनरवाले नेहमी. यामध्ये दुभाजक आहे, दुभाजक 1.5 फुटाचा आहे, त्यामुळं गाडी सहज या ठिकाणी पलटी होत असते. आणि मुंबई पुणे महामार्गावर दुभाजकाची रुंदी ही अरुंद असल्यामुळं वाहनं सहज एका लाईनवरनं दुसऱ्या लाईनवर येतात. या ठिकाणी कामशेत पोलिसांनी धाव घेऊन वेळेमध्ये वाहनं ही खुली केलेली आहेत. पण लांबलचक 8 ते 10 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. त्या रांगामुळं वाहतूक कोंडी सुरळीत केव्हा होईल याकडे वाहन चालकाचं लक्ष लागलेलं आहे. तर MSRDCच्या वतीनं आणि IRBच्या वतीनं या ठिकाणी उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. तर IRBची गाडी पोचलेली आहे. तर IRBकडनं काही IRBची गाडी पोचलेली आहे आणि ज्या अपघातामध्ये जो या ठिकाणी कचरा पडलेला आहे हा रस्ता आणि यावर ऑइल मोठ्या प्रमाणात सांडलेला आहे. या ऑइलवरनं जर गाड्या गेल्या तर गाड्या निसटून अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात दाट शक्यता आहे. IRB या ठिकाणी पोहोचून IRBच्या वतीनं रस्ता साफ करण्यात येत आहे. रस्त्यावर काचा आहेत, वाहनांचे मोडलेले मोठे स्मारक आहेत. पण IRBच्या वतीनं जर हा रस्ता रुंद केला, या ठिकाणी जर गतिरोधक जर केले, स्पीड लिमिटचे
फलक जर लावले तर या ठिकाणचा हा जो अपघात क्षेत्र बनलेला हा जो या ठिकाणी हॉटेल जय मल्हार जो आहे हा अपघाताचं क्षेत्र बनलेलं आहे. यामुळे NSRTC आणि IRBच्या वतीनं या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे. वारंवार या ठिकाणी दुभाजकावरचे जे लावलेले प्लास्टिकचे खांब आहेत हे तुटून जात आहेत. तर एकाच वेळी किती वाहनाचा अपघात झालेला? 3 गाड्यांचा 3 वाहनाचा आला. तुमच्या गाडीला टोकर बसतो तिकडनं तो आला आणि इकडनं टेम्पोवर कंटेनरचं दोन्ही संघ झाले. काय नाव तुमचं? माझं नाव कैसर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस कामशेट. काय करता तुम्ही? ॲम्ब्युलन्स सर्व्हिस कामशेट. बरं, याच ठिकाणावर आतापर्यंत किती अपघात तुम्ही पाहिलेले आहेत आणि किती जणांचा बळी गेल्याचं? 100 लोकांच्या पुढं पाहिले मी. 100 लोकांच्या पुढं मृत्यू झालेत. 100 पेक्षा जास्त आकडा या ठिकाणी झालेला आहे. मध्यरात्रीची वेळ आहे. काय सांगाल अपघाताबद्दल? काय अपघाताबद्दल एकच सांगतो की इथं खूप स्पीडने गाड्या चालू असतात, कंटेनरवाले खूप स्पीडने येतात. आता अपघात झाला. तर IRBच्या वतीनं त्वरित या ठिकाणी रस्ता साफ करत आहेत आणि ऑइल मोठ्या प्रमाणात सांडलेलं असल्यामुळं ऑइलवरनं वाहनांचे टायर घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. हॉटेल जय मल्हार हे अपघाताचं क्षेत्र बनलेलं आहे आणि दर 8-15 दिवसाला या ठिकाणी भीषण अपघात होत असतात. त्याच पद्धतीनं MSRTCने महामार्गावर या ठिकाणी बस थांबे नाही किंवा तीव्र उतार आहे खिंडीच्या ठिकाणी या ठिकाणी कुठली उपाययोजना नाही आहे. यामुळं अपघात होत असतात. ऑइल सांडलेलं आहे. ऑइलवरनं जर गाड्या गेल्या तर गाड्या पुढे तीव्र चढ आहे. या चढावर गाड्या स्लिप होऊन पुन्हा भीषण अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आहे या ठिकाणी. तर रात्रीच्या वेळीही नागरिक या अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी धावून आलेले आहेत. हा ऑइल सांडून पूर्ण महामार्गावर ऑइलच ऑइल झालेलं आहे. बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. हा जो कंटेनर आहे, कंटेनर हा पूर्ण हा टेम्पो आहे. टेम्पोची कॅबिन या ठिकाणी काहीच दिसत नाहीये. ही कॅबिन कुठं आहे ही शोधूनही सापडत नाही. पूर्ण इंजन आणि याच टेम्पोमधला जो चालक आहे तो जागीच या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी क्रेननी हा कंटेनर काढलेला आहे. कंटेनर पण जागेवर वाकडा झालेला आहे. भीषण अपघात आहे. दुसरा जो चालक आहे तो पण गंभीर जखमी झालेला आहे. काय झालंय नेमकं, काय सांगाल? सर हम लोग तो पॉइंट पे नहीं था, मैं किरण वाला है. हाँ. अक्सर यहाँ छोटी छोटी गलती के लिए हो जाता है, ऐसा बड़ा बड़ा एक्सीडेंट हो जाता है. उस ड्राइवर लोग को मैं यही कहना चाहता है कि थोड़ा सा सावधानियाँ. ये जो घाट है यहाँ पे कंपलसरी मतलब 10 दिन पे 8 दिन पे ऐसा होता ही रहता है. जितना भी ड्राइवर चालक मेरा भाई बंधु है, मैं यही निवेदन करना चाहता है कि घाट में जब भी आए स्लो आए. स्पीड लिमिट लिखा हुआ है 30-20, क्योंकि यहाँ पे रिक्स है. थोड़ा सा अपना घर परिवार का अगर सोच के गाड़ी चलाएंगे तो शायद इस तरह जान नहीं जाता. क्या भाई? नहीं जाता. ठीक है सर, धन्यवाद. क्या नाम आपका? मेरा नाम वीरेंद्र कुमार शाह. वीरेंद्र कुमार शाह है. हे जो टेम्पो आहे या टेम्पोचं काहीच राहिलेलं नाही. चालकाची ओळख पटलेली नाहीये. टेम्पो नंबर आहे MH 47BL
9491 या नंबरवरनं या मालकाचा शोध होऊ शकतो आणि चालक कोण आहे याची ओळख पटू शकते. तर या ठिकाणी मोबाईल नंबर आहे, त्यानंतर हा एक मोबाईल नंबर आहे आणि असे 3 नंबर आहेत. VIP लॉजिस्टिक हा टेम्पो आहे. ॲम्ब्युलन्समध्ये चालकाचा मृतदेह ठेवलेला आहे. तर IRBच्या वतीनं रस्ता सुरक्षित करण्यासाठी ऑइलवर खडी टाकण्यात आलेली आहे. तर याच ठिकाणी वारंवार अपघात होतात. MSRDC आणि IRB कडनं उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे. जो दुभाजक आहे तो अरुंद आहे, तो रुंद करण्यात आला पाहिजे. साईड पट्ट्या वाढवल्या पाहिजे. या ठिकाणी स्पीड लिमिटचे फलक लावले पाहिजे, वेग नियंत्रण फलक लावले पाहिजे आणि अपघात प्रवण क्षेत्र, घाट क्षेत्र या पद्धतीचे फलक लावले तर अपघात कमी होऊ शकतात. घटनास्थळी कामशेत पोलीस स्टेशन पोहोचलेले आहेत. या ठिकाणी कामशेत पोलीस स्टेशनचे काय सांगाल, किती वाजता झाला अपघात आणि काय परिस्थिती? सर हा अपघात 11:30 मिनिटांनी 11:30 झालेला आहे आणि त्या दरम्यान आम्हाला 112चा कॉल आला होता. कॉल मिळताच त्वरित आम्ही ह्या घटनास्थळावरती आलो. बरं, वारंवार या ठिकाणी अपघात होतात, काय उपाययोजना केल्या पाहिजे? साईड पट्ट्या रुंद केल्या पाहिजे, दुभाजक रुंद केला पाहिजे, या ठिकाणी गतिरोधक लावले पाहिजे, ब्लिंकर्स लावले पाहिजे या ठिकाणी. त्याच्याबद्दल IRBचे अधिकारी तुम्हाला सांगतील. MSRDCचं दुर्लक्ष होतंय, IRBचं पण दुर्लक्ष होतंय. केवळ IRB कडनं टोल वसूल केला जातो, IRB कडनं टोल वसूल केला जातो, पण प्रवाशाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जाते. आता तरी MSRDC आणि IRB जागी होईल का आणखी किती बळीच्या प्रतीक्षा करत आहे याकडे नागरिकांचं लक्ष आहे की मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत खिंड ही जी आहे या ठिकाणचा प्रवास सुरक्षित झाला पाहिजे. बघूयात MSRDC या अपघातानंतर आता तरी काही उपाययोजना करते का, बघ्याची भूमिका घेते याकडे नागरिकाचं लक्ष लागलेलं आहे. IRB कडनं जे सांडलेलं, अपघातानंतर सांडलेलं जे ऑइल आहे त्याच्यावर क्रशन टाकण्याचं काम सुरू आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.